झाला आवडतोय मी. दिसतंय किती आवडतोस ते. सकाळपासून आपलं तो लॅपटॉप वायफाय की वायफायचं राउटर. काय वायफायचं राउटर आणि तू झालीस का माझी कामं? काय म्हणालास? काही नाही काही नाही. गरीबाचा शाहरुख खान. अरे तुला ना फक्त टोमणे मारायला येतात. टोमणे तुझ्याकडून शिकलोय. हो हो आला मोठा माझ्याकडनं शिकलाय म्हणे. तुझं ना हे कॉलेजला असल्यापासूनच आहे. असंही मेकॅनिकल वाल्यांकडनं आणखी काय अपेक्षा ठेवू. डिपार्टमेंटवर यायचं नाही आणि मेकॅनिकल मध्ये काय काय करू शकतो ना अजून माहीत नाही तुला. तुम्ही मेकॅनिकल वाले ना तुमचं सोडून बाकी सगळं कर. आता तुझंच बघ डिग्री घेतलं मेकॅनिकलमध्ये आणि करतोयस काय हायड्रोजिओलॉजी. ऑब्विसली आहोतच आम्ही वर्सटाईल आणि तसंही हम दिल में आते हैं समज में नाही. पुन्हा IT वाल्यांसारखं नाही 4 कोड केले आणि झालं. हो 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 तुम्ही IT वाले फारच बोलता ग गोड. हो का माझ्या मागं बघा कॉलेजमध्ये असताना आता भांडायचं आहे का आपण? अच्छा म्हणजे भांडणं पण मीच करते असं म्हणायचं का तुला. बरं बाबा माझं चुकलं पाया पडतो मी. काय हे बघ मी प्रयत्न करतो तुला वेळ द्यायचा पण हा पण असणार प्रॉब्लेम ठरतोय नेहमी. कुणीतरी ना बरोबरच म्हणते इफ ही वॉन्ट्स ही विल. हा जाऊ दे मला नाही बोलायचंच नाही येतोय. तू बघत बस त्या लॅपटॉपमध्ये. अगं तू लॅपटॉप कुठे तुझी इतका सुंदर आहे आणि तसं बार होता है जितनी बार देखो तुम्हें हर बार होता है. बस बस उगाच 4 लाईन यमक म्हणून बोलास म्हणून शायर नाही होत. बरं बाबा माझा तूच सांग कसं म्हणून तुला ते. म्हणजे हे मीच सांगायचंय का आता. अगं पण मी निसर्ग आपल्यासाठीच करतोय ना. मग आपण कुठे आहोत त्याच्यात. तुझा पण नुसतं मी आणि माझं काम एवढंच चाललंय. किती वेळा सांगितलंय मी की घरात जरा लक्ष देत जा पण नाही म्हटलं की आपलं बसायचं त्या लॅपटॉप. घरात बायको काय करते काय हा फोकस नसतो. नुसतं आपलं अनुभव. बरं आय एम सॉरी. आता जर तूच माझ्यावर रागवलीस तर मी कुणावरती रागवायची. बरं आपण एक काम करू आपण उद्या निघणार होतो. आपण आज रात्रीच निघू. हो जगाची निगेटिव्हिटी माझ्या घरात काय करते. पण गाय एक रिलेशनशिप ऍडवाइस तू
असं काहीच इंटरेस्ट नाही. हिला ती खेडी पाडी गावं असलं काही ते आवड. बरं आजकाल लोक लंडन पॅरिस मनाली अशा ठिकाणी फिरायला जातात, पण हिची आपली ती खेडी पाडी. बरं तरी मी यायला तयार आहे, पण ही भवानी तिथे नको. रिजेक्ट कर दिया बट इट्स ओके. मैं नेक्स्ट टाइम मैनिफेस्ट कर लूंगी. देख लूंगी तुम दोनों को. कबीर, अरे घ्या ना थोडासा ब्रेक. अगं बघ, बघ काम येत राहतं ना नेहमी, पण आपला वेळ परत नाही येणार ना प्लीज. बरं बाबा ठीक आहे, ट्रिप पक्की. ये ऑटोमॅटिकलीच नाही निघालूंगी. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट तुझ्यापासून सुटणार. हो नाही निघते मला काही काय रे. आणि कबीर, तुला नाही कळणार ती खेडी पाडी ती गावं ते सगळं एक्सप्लोर करण्यात किती मजा येते. या गजबजाटाच्या जगापासून ना खूप लांब आणि खूप सुंदर जग आहे. तिथली ती निर्मळ माणसं, ती हिरवीगार शांतता, ते मनाला भावणारे नजारे, खूप भारी वाटतं यार तिथे. बरं बाबा, आता तुझी इतकी इच्छा आहे तसंच करू. हां. हां? चला तुझ्या बकेट लिस्टनुसार नेक्स्ट गाव कोणत्या ते बघूया. चल. हां? हां, पठारवाडी. मजा आहे का? परिस्थिती काय नुसताच गोंधळ झालाय तुमचा. आज आपण इथं कशासाठी जमलो आहे माहित आहे ना वय? वय 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 वय. आणि तुमचं काय चाललंय हा? काय चाललंय मग? आता तुम्हाला काय करणार? मला काय करणार? हां? तर पण त्याला. ए, तिकडे. बसा, बसा. बसून घे, सगळी बसून घे. नाही खरं सरपंच यात्रेबद्दल काहीतरी बोलणार आहे. म्हणली नाही इकडे उगाच मध्ये मध्ये तोंड घालते. गावकरी यावर्षी आपल्या गावची जत्रा आहे आणि या उत्सव जोरातच व्हायला पाहिजे. त्याच्याच नियोजनासाठी काय त्या जापडीत जमलोय. नाही म्हणजे तयारी ही जोरातच होणार. काय म्हणता मंडळी? काय येडेबिडे झालीस का काय त्याच कसं आहे, तुमचा आशीर्वाद महत्वाचा नाही. आता तिकडे तर गावकरी उठो तुम्ही. सरपंच तुम्ही इथं जायचा ते नव्हे सरपंच. मी काय म्हणत होतो, जत्रेनिमित्त कमिटीच्या लोकांना तावीज रुपये करूया की. दाखवायचं तिला किती बोलायची गोष्ट आहे का येडे का वाटणं. काय भाऊ, सेवा करायच्या आधी सेवा खायचं काम करायला तुम्ही. अरे याला तुम्ही सांगणार ना आम्हाला काय करायचं आणि काय नाही ते. काय म्हणतो यंदा वर्गणी वाईट जास्तच काढू. काय रे शिरप्या, बरोबर आहे का नाही? होय होय करा की सरपंच. बरं गोळा कोण करणार? तुम्ही म्हणत असला तर मी करतो की गोळा. आणि यायला हरवणार बी नाही बघा. शिरप्या, आपण तुला वर्गणी जबाबदारी दिली नाही, ती समजीत तू सांभाळायची बा. आणि कुणाला काय लागते त्याबद्दल मला कधी बी फोन लावा. सांगा मला. गावकरी जमलाच नाही. चला वाईट चहा घेऊ. सरपंच करताच्या लयच गोड लागतोय बाय.
आमची बी तशीच आहेत बघा. आता गावची जत्रा हाय म्हटल्यावर घरची लक्ष्मी कशी प्रसन्न राहायला हवी का नको? म्हणून तर मी ह्या वेळेस नऊवारी साज घेणार आहे. साज बाई, तुम्ही नऊवारी साज घेणार आहे होय? मी तर बनारसी सिल्क घेणार आहे बघा. होय ग लक्ष्मी, बनारसी सिल्क घेतलीस मी आणि सरपंच बाई तुम्ही नऊवारी, मग नाक धरती काय घ्यायलाच लागतंय. बघितलंय का तरी कधी बनारसी सिल्क? राहू दे कौतिक सांगते मला. यंदा आमचे हे खजिनदार होणार बघत, मग तर मला पैठणीच घेतली पाहिजे नाही का सरपंच बाई? होय बाई, पैठणीच घे. उथळ पाण्याला खळखळाटच फार. हिशोब ठेव म्हणाव त्यांना. हो आमच्या घरामध्ये हिशोब राहणारच. यंदा मागच्या वेळेस पैसा घालवायचं नाही ती म्हणायचे काय ग तुला टवळे? आणि धनी कुणाचं बी असू दे समजांचं सारखंच. हे मात्र खरं आहे. होय ग चिमणे, तू का हसतेस? आणि काल सांगचलं त्या पडके देवळापाशी काय करत होतीस ग? काय माहिती कुठलं पाखरू असतं आमच्या चिमणीला भेटताय. जायचं पाखरू होतं ग. चौकशी लागतं त्या हॅशटॅग खबरी नंबर वाई. मम्मी तुम्हाला जर काय अशीच करते बघ. तुझ्या बातच आहे नाही नाजुके. अगं चहा पाण्याचं बघ पाहुणे म्हणजे अगं 50 किलो भरलेली की. काय मुंग्यांनी खाल्ली का मुंग्या होता? या आता तुम्हीच बघून शकता. बर आणि तर आहे का घरात प्यायला? आणि एवढी जर ताण लागली असेल तर जावा की त्या पलीकडल्या हिरीवर. काय म्हणलीस? अहो सरपंच सांगतो. आता अक्कल बिक्कल आहे का नाही? सरपंच सांगतो. सरपंच म्हणजे तू चुकून निघाला असं व असू दे. अरे कुठं काय बोलायचं काय ते ना व. थांबा आणते का मी? काय काय नाही म्हणजे ती काय म्हणत होती, आपण जिल्ह्याला जाणार होतो ना, टीव्हीच्या जत्रानिमित्त आपल्याला शॉपिंग का काय करायची होती ना. काय सरपंच बाई, थोड्या दिवसासाठी कशाला नवीन कपडे झाले तुम्हाला? पण यावेळेस मी साडी बिडी काय नेसत नसते. जिल्ह्याला गेलं की काहीतरी एसटीने घेणार. आयला शिरप्या आता ह्यो यष्टन काय प्रकार
असलं काय तर मला इतकं माहित नाही बघा. बर ही समजा सोड. अरे ती वर्गणीचं काय झालं, लागणार आहे का नाही? होय सरपंच हा. ती झाली हा. पण ते थोडा हिशोब कमी लागतोय. काय आईला हे सूर्या गोळ करते म्हणून तुला सांगितलं, तर तू पण आता असंच करणार काय? काय येडी भरल्यात गावात काय माहित. हा मला वाटलंच होतं याने पैसे खिशात घातले असतील म्हणून. होय सरपंच सांगा हे काम आमच्याकडे द्या. होय. ए, मी काय करतो? किती पैसे कमी पडतात? नाही म्हणजे लई नाही 50च कमी आहेत बघा. 50 नव्हे. हा इधर मला वाटलं लय मोठा गोळ केलास की काय. नाही नाही आता तरी एवढंच केलं. हा? हा. बघा सरपंच मी असतो तर एवढं मी झालं नसतं. हा बघितले हा मी मागच्या वेळेस सगळं बघितलं. अरे अरे ती पताका काय लावणार होती, मंदिर काय सजवणार होती, याचं काही नियोजन केलंच का नाही? अहो सरपंच पताका लावायला का नाही हरीला सांगितलं. लई छान पताका लावतो बघा. अरे कोण हरी? त्यो मागच्या मुलाचा अरे सरपंच हा. पोरगी मागच्या वर्षी पळून गेली नाही का? हा, त्यो हरी होय. आईला हऱ्याची पोरगी मी हऱ्यावरच गेल्या म्हणा. बर ए रावल्या, अरे काय 4 पोरं लागतील ती घे सोबतीला. मंदिर एकदम चकाचक झालं पाहिजे बघ. काय म्हणजे आपल्या देवीची जत्रा म्हणजे वाट पाहिजे का नाही? बरोबर आहे सरपंच. नाही म्हणजे तुमचा शब्द मोडून डॅडी मी यावेळेस आपल्या गावाला व्हायरल करणार आहे. व्हायरल आईला पोरगी का आता गावाला आजारी बेजारी पाडती का काय? डॅडी व्हायरल म्हणजे तसं नाही. व्हायरल म्हणजे प्रसिद्ध करणार आहे. प्रसिद्ध पण त्याच्यासाठी मला ही समजी पोरं लागतील. मग गाव कसं लगेच झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून पोट. लक्ष्मीची घरचे अरे का बितरलीस असं? सरपंच ही झाग वाटतो बघा. होय आता इकडे. पर ते नव्ह सरपंच हा. जत्रा येणार आहे, पाहुणं बी येणार. तर गावात पाण्याची लई टंचाई आहे. त्याचं काय करायचं? अरे पाणी होय आपल्या गावाचं संपलं की हाय की पलीकडच्या गावातली. ए, सूर्या, आता डोक्यात बिका पडलाय काय? तुम्हाला किती सांगितलंय पलीकडच्या गावात ती विहीर काढायची नाही. नाही तुम्हाला असं नाही कळणार. बरं जर त्या पलीकडच्या गावाचा विषय काढला जीवात समजांनी लक्षात ठेवा, पलीकडचं गाव आणि तिथली हिर बरं तिथं काढायची नाही. काय त्या चौकशी लागतात. कोणीतरी रुसलं वाटतं. अरे होय बघितलंस ना सगळे सरपंच कसं भडायचे. ना एवढं पाटलं फिरायचं सरपंचाच्या कामं करायची आणि शेवटी काही इज्जत मिळाली. बघण्याचा का भाऊ मंगेश इज्जत महत्वाची. या ठिकाणी मी असतो तर आतापर्यंत जीव दिला असता. हे तुम्हाला काय करायचंय? मी सरपंच बघून घेईन की तुमच्यासोबत बोललो का मी? मग इथं कशाला म्हणताय? ते मी तुम्हाला गावात जत्रा दिसतं ती घ्यायला करायचं मग? म्हणतो. अरे तुरे इथं का थांबलाय? अरे सूर्या बस कर की आता सोडून देतो विषय. हा अरे पण काय चुकीचं म्हणलो हो तुम्ही? सरपंच पण अंगावर धावून आलतं. अरे तुला माहिती आहे ना ते गाव तिथली विहीर तो विषय आपण आपल्या गावात काढत नाही. मग कशाला काढत ते? हा अरे पण काय चुकीलं होतं माझं? आपल्या गावात पाण्याची टंचाई आहेच की. आणि पलीकडच्या गावातली हिर काच भरलेली असती. 12 महिने पाणी असत नाही तिथं. अरे आहे का रे तुझं? इथे जेव्हा सांगितलं तो विषय काढत जाऊ नको. सरपंच पटत नाही ते. काय रे तुझं? अरे पण जास्त काय? आता काय बुद्धी घाण ठेवलायस काय? मग थोड्याशा पाण्यापायी सगळं गाव कोपवणार का तू? ए सांगवा काय लावलंय का तू नुसतं? मग असं नुसतं कालवा लावलाय. लावलंय तुम्ही इकडं काय? माझं मनावर घेत जाऊ नका तुम्ही. मी काय म्हणतो तुझ्या गावात शेवंती बाईचा तमाशा आहे.
बसायचं. होय होय पुढे बसले की त्या पेटीवाल्यांची मुळे तमाशा दिसत नाही आणि मागे बसलो की या शिरप्याला काही दिसत नाही. अरे माझ्या अंगावर जाऊ नको आणि उंचीवर जाऊच नको. पहिला सांग तू शाळेला एक तर उंची कमी आहे मग तुला पाठीवर बाकावर पडलो लोकांनी मला नाच्या समजून पैसे उडवले. आणि मागच्या वेळी पुढे गेलो तर ढोलकीवाला काठी पडव अजून मी पाठीत तास घेऊन वाजता. अरे नाही का तमाशा म्हटलं की थोडंफार म्हणजे प्रोसेस समजायचं बघ. अरे पण माझ्या घरी कळलं तमाशाला चाललोय तर बायको घरात येऊन कुठेल. माझ्यासारखं अहो कांता वहिनी अरे नाही नाही ये इकडे सांगली माझी सांगू दे. अरे असू द्या आणू नका ते नव्हे उद्या जत्रेचा पहिला दिवस आहे. सगळीजण झाकून यायचं आपल्याला ते मंदिरात ते बघायचं आहे मंदिर सजवायचं आहे बरोबर का. चला तुम्ही दिला चला मंदिरात चला चला. मोतियाने दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो मोतियाने दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो गावाकडची सारं घराला सांगितलं तिने काम सरळ केलं. चिमणे अयो राहुल्या तू आलास घरी. रांगोळी कशी आली? आयला काही छान रावळ काढलं का तुला हा बरं आमच्या घरावर बी काय ते असते राहुल्या आमच्या काय आमच्या आपल्या म्हणायचं. पैशाचं कसं एक नंबर आहे ना मंडळी. चला बाई लवकर पण ती पोरी देवीची चल चल घे आई छाप शोधत राहिला बघा. मी तर आमदार नवाज करणार आहे चिमणीसाठी आमच्या. बरोबर कर किती तुम्हाला संध्याकाळी वाजवा तुम्हाला नाही पाठील पैशाचं झाले ना समजून हा होय होय चला. आज कदाचित गावामध्ये मोठा फंक्शन दिसतो. हो ना वाव यार हॉटेलसाठी जागा बघत होतो या गावात रेंजच नाही. हॅलो नमस्कार. नमस्कार आम्ही या गावचे सरपंच. अरे वा तुम्ही हा मी कबीर प्रधान आणि ही माझी मानसी. चल ही माझी बायको मानसी. नमस्कार. आणि ही ही माझी मैत्रीण कृपा. हॅलो दाढ कडा गावाले किती आहे. कुणाला उठतंय कोण ओ पाहुण्या. थंडा थंडा होय हा वाईट थंडी आहे आमच्या गावाकडे. पण पाहुणं कसं काय येणं केलं आमच्या पठारवाडीकडे. हा मी खरं तर मूळचा पुण्याचा पण गेले 5 वर्ष मी लंडनमध्ये होतो. वाई म्हणजे ते पण तिच्यावर ना आईला पाहुणे एक सेल्फी या हो नक्की. बरं काय पण मी काय काय अभी अच्छा है अभी कोर्स करते हैं रेस्पेक्ट बढ़ाना गाव खूप छान आहे. हा मग आहेच की
मी तुमच्या गावाबद्दल बरंच काही ऐकलं. काय जशी की तुमची संस्कृती. बरं पाहुणे काय करायचं तिकडे मी हायड्रोजिओलॉजिस्ट. काय वा 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 छान 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 पण काय करायचं जमिनीतील भूजल पातळीवरती अभ्यास करतो. काय पाहुणे अजून अभ्यासच करताय व्हय? Hello guys, look at this macho man. Look at this attire. His mustache is so weird and funny. पाहिले भूतावळी दिसतं बघा बघा, काय म्हणजे तुम्ही आमचं पाहुणे नाही होय मग आमची काय बी मदत लागली ते सांगा बरं हा इथे जवळपास तो हॉटेल आहे का? हॉटेल कशाला अहो नाही म्हणजे आम्हाला तिथे राहिलं. काय पाहुणे केलं का पुरकं अहो मी हाय नव्हतं आंबा आलं पहिला चिमणीनं रांगोळी काही झाड काढलं नाही चांगल्या बाबतीत माझ्यावर गेल्या समधी वाटून ते नाजूक टाकत आहेत हो तुम्ही त्यात पडू नका लय विचित्र प्रकरण आहे ते आता काय करायचं आमच्या पायावर आम्ही तोंड मारून घेतलाय येते बरं का थांबा ये इकडे ही काम आहे रांगोळी कशी काढली चिमणीनं एकदम झाका नाही ती पण. माझ्यावर गेलं नाही पण विषय का हा? हा या 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 एक काम आहे बरं ही आपलं पाहुणं मंडळी त्यांना काय लागतंय नाही ते समजा तू बघायचं आपला फार्म हाऊस आहे नाही तिथे यांची एक नंबर सोय कर बघ करतो की येड्या सोय इकडे अरे आपलं पाहुणं मंडळी आहे ते असं बोलतात का हे पाहुणं कबीर आणि ही त्यांची मंडळी मानसी मंडळी आपलं दामन आणि ही त्यांची मैत्रीण आपल्या स्वतःचा माणूस आहे काय लागेल तसं सांगा बरं येतो बरं का मी येतो आणि जरा दमन चला किती मस्त निघेल हा चला. वहिनी द्या ना या तू अहो, नाही एवढं जड. असू द्या मी असताना तुम्ही कशी पाहिजे बरं शिरप्या बोला की पाहुणं हे पण जरा जड होतं रे. असू दे की पाहुणं सुरुवायला लागलं चला या वहिनी या बरं तुम्ही या वहिनी कसं वाटलं गाव तुम्हाला बरं का हो 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 खूपच छान खूपच छान. या पाहुणे या बरं का या. इकडे इकडे हो, हो. पण चाल हो नाही येते वाई जरा सडक खराबच झाल्या म्हणे आमच्या घरची हो ते सामान चला, या. तरी या पाहुणे इकडे बघू आता बघू. हे बघा पाहुणे हा हे आपलं अंगण वा आवाज न जाऊ द्या या तुम्ही इकडे हे आपलं घर छान आहे. मग पाठवलं तुम्ही काढले होय मी काय म्हणतो आता तुम्ही एवढं लांबून आलाय थोडं आरामच करा हा आणि हे बघा इकडं मधल्या बाजूला स्वयंपाक किती आहे बरं तसंच मागल्या अंगाला मुरी मागल्या अंगाला मुरी मुरी माहिती होय तांब्या आंघोळ आंघोळ तांब्या मराठी येतं मला. मराठी येत होय तुम्हाला तुम्ही फ्रेश होऊन घ्या मी सामान घेतो. पाहुणे मी मदत करतो तुम्हाला असं द्या घ्या काय करतो बरं शिरप्या बोला की पाहुणे आपल्या गावात विहिरी आहेत का रे? हायती की त्या बऱ्याच हायती बरं लई जुन्या बी जुन्या मग नाही म्हणजे याच गावात आहेत की हा मग काही या गावात काय गप्प काय? काय नाही पाहुणे तुम्हाला घरात टाकी बसवून दिले तरी तुम्हाला हिरी येऊन जायची होय अरे नाही मी एक हायड्रोजिओलॉजिस्ट आहे. ह्यो कोणता रोग म्हणायचा इकडे जुन्या गोष्टी विहिरी यांच्यावरती मी अभ्यास करतो. जुन्या गोष्टी बाय मी तुम्हाला आमच्या बसने भेटतो की का? अहो 100 दाखली त्यांनी माणसं नाही रे बाबा वस्तू. काय पाहुणे जुन्या वस्तूंचा अभ्यास करताय सोड तुला नाही काढलं. बरोबर असं बरं मला त्या सगळ्या विहिरींजवळ घेऊन तसं बरोबर घेतो की चालेल असू दे. वहिनी कुठे वहिनी
आहेत आवडताय त्यांना सांग हो हो येऊ का बरं हा ते पारावरती या की सांच्याला अहो ते नाही का पारकट्टा गावामधला आमच्या हा हा तिथं येऊ का हो सांगतो असं द्या, असं द्या. हो या या विहिरी इंटरेस्टिंग होता ना ग तो झाली कामाला झाली सुरुवात अगं नाही ऐकलंय हा सगळं ऐकलंय अगं तसं काही नाही जस्ट अशी हे बघ कबीर मी तुला सांगून ठेवते ही ट्रिप बाय ट्रिप सारखी झाली पाहिजे तर मी चालले अगं नाही क्या 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 फिर से इधर भी झगड़ा शुरू कर दिया ही बाया आली हे बघ माणसं तू जसं म्हणशील जसं सांगशील तसं मी वागेन पण ही बाई तेवढी आत घेऊन जागं डोकं दुखेल नाही तर आता माझं मी ना तुझ्यापेक्षा माझ्यासोबतच ट्रिपला यायला पाहिजे होतं तेच बरं झालं असतं अगं पण मी चलो कसं काय समजा तमाशाच बघा हा गावाकडे काय मी लक्ष देणार काय हा गावाचं काय घेऊन बसलं सरपंच हा मी आहे की सगळं करतो बघा हा तू आहेस म्हणून तर डोक्याला टेन्शन आहे नमस्कार नमस्कार या पाहुणे या ए उठ की बस बस बर सरपंच हा. ही दोघं ह्यो वारण्या आणि ह्यो सूर्या आणि हे माहितच असेल मगाशी. हो हो हा. आणि हे आमचं पाहुणं कुठं आलेत माहितीये का पाहुणं परदेशावरून आल्या परदेशातून हा आईला पाहुणं ह्यो त्यांचा 7-12 म्हणायचा होय हो नाही 7-12 नाही ते माझ्या कामाचं पण पाहुणं आम्हाला बी सांगितलं काय तर कामाबद्दल हायड्रोजिओलॉजी जमिनीतील पाण्यावरती मी अभ्यास करतो आणि हाय तू काय करायचं बरं गावकरी मला तुमच्या गावाबद्दल सांगा ना जशी की तुमची शेती जनावरं ऐकते की राम सरपंचच्या गावात आहे तसं बरोबरच आहे बरं आता जनावर आहेत म्हणल्यावर चाराही लागत असेल हा मग खालच्या पट्टीला 100 एकर ऊस लावला 100 एकर ऊस अहो पण सरपंच हा इथं तर सगळं काँग्रेसच आहे अरे, कालच बघितले मी ऊस आलाय आता ऊस आहे म्हणल्यावर पाणीही लागत असेल पाहुणं तुम्हाला म्हणलं नाही का आमच्या गावात भरपूर येत म्हणून सगळ्या इरला तास भरून पाणी आहे बघा पण मग तो टँकर अहो त्याचं कसं आहे गावची जत्रा नाही होय म्हणून मंदिर जायला आणला होता तो टँकर असं आहे ते पण पाहुणं तुम्ही एवढ्या चौकशा कशा पाय करताय बरं हा? अरे नाही ते माझ्या कामाबद्दल आहे. जसं की मी आता जमिनीतील भूजल पातळी म्हणजे जमिनीतील पाणी याच्यावरती अभ्यास करतो कारण अलीकडे ते कमी होत चाललं. अरे अन्या काय डब्याचं काय करायचं आहे की पलीकडल्या गावातली हिर अरे अन्या डोक्यात बिक्या पडलं काय अरे तुम्हाला कित्यांदा सांगायचं पलीकडचं गाव आणि तिथली रीत काढायची नाही काय पण तुम्हाला असं नाही कळणार अरण्या जर परत त्या विहिरीचा विषय काढलास गोळ्यात घालतो अहो नाही सरपंच चुकून लक्षात झालं ठेव माहिती तिकडे अरे सरपंचाला काय झालं अचानक अहो पाहुणं ह्यांनी पण माझ्यासारखं त्या पलीकडच्या गावच्या हिरीचा विषय काढला होता अरे पण त्या पलीकडच्या गावात असं आहे काय पाहुणं जाऊ दे तुम्ही नका तिकडे अरे ते समजू सोडा आधीच किती वाजलेत बघा लय उशीर झालाय आम्ही सर्वजण उशिरा गेलो तर घरी आमच्या बायका आम्हाला जेवण द्यायचं नाही का हे चला सगळी पाहुणं तुम्ही बी जावा लय उशीर करू नका हा हे चला 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 रे, चला एवढा वेळ अरे काही नाही गावकऱ्यांसोबत गप्पा मारत होतो मिस्टर प्रधान हा तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात नाही ना केलेली नाही ग नक्की अगं खरं बर कबीर हा बाहेर आहे ना हा आलो लवकर अगं हो डोंट यू थिंक दिस इज अमेझिंग इनफॅक्ट ना मी खरंच खूप जास्त खुश आहे कारण बघ आपण ठरवून सुद्धा एकमेकांसोबत ना वेळ नव्हता कोइन्सिडेंटली वी आर ऑन अ ट्रिप
छान वाटते अरे. तू बघितलंस का ते गाव, ती लोक, ते किती चांगलं. मिस्टर प्रधान, मी एकटीच बोलते मगासपासून. तुम्ही काही बोला. तुम्ही काही बोलून दिलं तर ना. बर. पण मानसी, मी एका रिसर्च बद्दल विचार करत. नाही का? सॉरी. पण बघ ना तू. सोशल मीडिया आणि तरी किती खुश आहेत सगळे. हो ना, माझ्यासारखं. माझंही कोण आहे ना तुझ्याशी. नाही म्हणजे जेवण तिथं करताय का घरात असं म्हणायचं होतं. बरं पाहुणे, ही माझी बायको कांता. नमस्कार, नमस्कार. जेवण आणली तुम्ही झा भाजी भाकर बनते बरं का. अरे वा, नाहीतर आमची. नाही, तुम्ही कशाला उगाच त्रास घेतला? हो ना. त्याला काय होतंय? असं दे. असं दे. हो ना, पास्ता आहे ना, नूडल्स. पाहुणं कोणचा ब्रँड म्हणायचं. स्वतः बी बिघडले तर दुसऱ्याच्याला बी बिघडवतात. अगं तू बोलत बसली हा. या काय ना घरला. आता तू बाई मी का बघत बसली. चला पाहुणे पाहिजे पान वाढे. चला मदत. बरं पाहुणं हा मी का म्हणते आमच्याला या की तमाशाला हा. पाहुणे व्यवस्थित जेवण करून घ्या. अगं काय ते तेवढं वहिनी कर बघून घे व्यवस्थित काय लागतंय नाही. किती मोठे मोठे पाळणे आले नवीन नवीन. आयुष्यात पहिली एवढी मोठी जत्रा बघितली रे. जाऊ की बाबा जाऊ की. अगं हे रुपये तुझं डोकं बिकं फिरलं का काय? अगं गिराईक मग गिराईक आणि हाय त्या किमतीला ती. कसं व्हायचं? होय का चिमणी? वाट बघतोय तुझी. आय लव्ह यू. अरे रावल्या, अरे गण्या, चहा सांग की. चहा सांगू. होय. चहा सांग की. काय पाहिजे? एक चहा दे गं. ए बाबा तू नीट बोल काय ऐकू बी ना. अगं तीन चहा दे गं. अरे तुमचा मुडदा बसवला तुमचा. आला का छान बसायला. नुसता गरा 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 गाव हिंडायचं आणि गाव हिंडून झालं की तर छान बसायला यायचं. एवढंच कामाचे आहे तुम्ही. आणि इतकंच घ्या. टाकरीला तुझ्या बापाची आहे हवऱ्यागत घेतलं लगेच. आणि राहुल्या तू माझे पैसे कधी देणार ते सांग. काय दिलं नव्हतं काय सांगतो पैसे तुला. कधी र तुझा बाल आला काय घेऊन गेली. अगं आजी, हे किती पैसे? तुम्ही तुम्ही काय साजूक तुपातलं नाहीस. देणारा घेणं आणि थंडी लावून येणं. अगं आजी असं का बोलते तर दिवशी तू. आणि आम्ही तुझ्या लेकरावानी नाही होय हा. होय का? अगं बाई कुणाची ती माझी लेकरं. मी माझ्या लेकरांना भांडी घासायला होते. घासणार नाही. का? फुकटचं चहा बी भेटल आणि पैसे बी भेटतील. असू दे असू दे. अगं आजी, आता पुरतं दे की. आम्ही काय तुझे पैसे बुडवणार आहे व्हय? मग? देईल की आज ना उद्या. नाही नाही की त्या जर पैसे नाही भेटले तर तिघांना गॅसवरच बसवतो बघाच आणि ह्या भाड्यात पहिला बसवणार. हा रावल्या, आता मंगाच्या पुढाला आग लागणार आहे म्हणे आजी. लागू दे. मी आम्ही आता पैसे देत नसतो. काही देऊ नको, काही नको देऊ रावल्या. घ्या. ठोसा चहा. हे रावल्या, मंग्या, चहा घ्या. अगं आजी, एकावर एक फ्री. ए हावड्या आणि इकडे लगेच बोलून घेतलाय. कोण आहे खरं? हा, गोळ्या, गोळ्या. कडक. एक नंबर आहे. फुकटचं आहे म्हणल्यावर लागणार. आजी अरे रावल्या, आई बघा फक्त खवानी. नाचवणार आणि खायचा प्रकार. इथं काय
ते आम्ही जत्रेबद्दल बोलत होतो. मी तुला काल फोन लावलेला का उचलला नाही जत्रेच्या कामात होतो का हा. राहुल्या तुझ्यासाठी एक लव टेस्ट आहे तुझ्या प्रेमाची परीक्षा बघायला हे बाई या परीक्षेचं तेवढं नाव काढू वर वर. अरे कसली परीक्षा नाही एक डेर आहे डेर दे. म्हणजे मंजी वाघाची पंजी तुला काही कळतच नाही बघ हा आली मी आली थांब आली काय चिमणे बोल की पटकन. बर तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर अरे राहुल थांब की जरा तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर त्या पलीकडच्या गावात स्थिर आहे की नाही तिथला तो म्हातारा तुझ्यासोबत मला तुझी शेल्फी पाहिजे मग मी ते गावभर करील आणि व्हायरल होईल राहुल्या एवढं मी करणार नाही तू माझ्यासाठी बर ठीक आहे मी तुझी परीक्षा द्यायला तयार आहे आणि तुझ्या लव टेस्ट मध्ये पास होऊन दाखवतो का मला वाट. हा लवकर त्याने ये मी तुझी वाट बघते भाऊ आणि पण बघा तुम्ही राहुल्या तू जात घ्या अगं अरे रावल्या वेळा झालं की काय आणि हे राहून हिरीचं नाव घेतलं तरी आपण धडाकतात आणि जायचं म्हणतो ना तिकडे अरे मग घ्या चिमणीसाठी काय बी आणि तसं बी जाऊ सांगितलं नेऊ की माघारी. हा अरे पण तुम्ही बघितलं का अरे गण्या इकडे ह्या काय सांगतोय राज्याला तमाशा आहे नव्हती तिकडे आणि तसं बी एशी पशी कोण नसणार आहे बरोबर. मी काय म्हणतो हळू तू जाऊ. नाही 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 अरे मी काय म्हणतो ऐका तरी इकडे हळू तू जाऊ तिकडे सेल्फी घेऊ आणि गपचूप तमाशा नाही, नाही, लिहू. नाही, नाही, नाही. काय लकाव तुम्ही आम्ही काय येऊ शकत नाही बघ तुझ्यामध्ये काय लकाव तुम्ही मित्र माझ्यासाठी एवढं बी करणार नाही होय. हा? रावल्या आम्ही आपल्या मैत्रीसाठी सगळं काही करणार पण हे काम की आम्हाला सांगू नको बाबा आणि होय राहून जाशील तिकडे तुला पण सांगतो खोटं ते हिरीकडे गप गप काय बोलू नको काय लकाव तुमची मैत्री एवढीच ठेवला होय किंमत माझी. हा? काय काय वादा केलं का मला तुझ्यासाठी एवढं करणार, ते करणार कधीच साथ सोडणार नाही. हा? नाही बरोबर आहे दोस्तीत कुस्ती केली लकाव तुम्ही पण शेवट विचारतो तुम्हाला तू येणार नाही तू येणार आईला, तू पक्का नाही येणार नाही अयो तू बी पक्का नाही येणार अयो काय लकाव वागला तुम्ही. बर डेअर माझे नाही काही होय वाट एक दोन सेल्फी घेऊन होती का बघा येऊ नका तुम्ही जातो. ए, रावल्या ए, रावल्या रावल्या थांब रावल्या रावल्या थांब काका ए म्हाताऱ्या आईला आता याला काय बोल आज जीव जातोय माझा. आईला चिमणीच्या नादात मी चालवती पिंजरा फाडलं. कोण?
बाई बोलतो ते नीट ऐका तरी. मी तालुक्याला गेलो होतो आणि येताना पलीकडच्या गावचे रस्ते बंद पडले आणि न म्हटलं मधल्या वाटून यावं आणि येताना अचानक ते हिर बसला मग अरे हो तिकडे गेला कसा यशवंत कोण आहे का नाही? अहो सरपंच तमाशामुळे समजे लोक हिथंच आहेत. अरे पण ह्याला अक्कल आहे का नाही कुठं जायचं आणि कुठं नाही? सरपंच आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे ही जी झाले ते आपल्याला निस्तरायचं आहे. बोलून उचला गेला मंदिरात घेऊन चला. थांबा कुठे मंदिरात गावाकडे घेऊन चला त्याला. अहो म्हणले नाही इकडे गावच्या नसत्या भानगडीत पडायचं नाही. हे आमचं आम्ही बघून घेऊ. इथंच थांबा. अरे देवी आई आता तूच बघ का बाई. होय होय तमाशाचं करू द्या. रात्री राहुल्याचा अवसानच कळालं. मम्मी काय झालं का राहुल्याला? त्याला त्या पलीकडल्या हिरीवरचा म्हातारा दिसला होता. आई काय आपली काय करायचं नाही बरं गावात. बरोबर जत्राच्या वेळेस तो म्हातारा आलाय. खरं का सवय दिसायची काय नाही काय नाही बाजूला. सरपंच बाई म्हातारा नेमका काय तर घडला नाही ना. देवीचं कोप तर होणार नाही ना. अगं पलीकडच्या गावात कोप झाला आणि गाव एका दिवसात संपलं बघ. आई देवीचं कोप म्हणजे समजांचं मरण आहे मरण. आणि ज्याला मी म्हातारा दिसलाय तो 2 दिवसाच्या वर टिकलाय मी. बरोबर करतो मग आता कसं होणार गावल्याचं? आता ती देवालाच ठाऊक. ओ काकी आता काय बोलताय? काय करू हा आपल्या त्या काय त्याचं नाव हा राहुलीची तब्येत कशी आहे? हाय हाय बरी आहे. बरं झालं बरं. आता मला तमाशाच्या वेळी जे काय झालं ते सगळं नीट सांग. काय नाही पाहुणं द्या की सोडून. हे बघ मला ते पलीकडचं गाव आणि तिथली वीर याची सगळी माहिती हवी. गरबा जीव घेता ना काय? त्या सरपंचाला कळलं सोडूनच काढून मला. काय करते बरं बाबा आता तरी सांग. ऐका ही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे शेजारचं गाव सोडवाय ते पलीकडचं गाव होय. देवीचा कोप झाला तिकडं आणि लई माणसं वेगळी होती बघा. कशामुळे हे काय माहित नाही पण तेव्हापासून या गावात कोणी बी जिथं नाही. पण मग त्या विहिरीचं काय? होय पाहुणं आज गावातल्या येशीजवळ एक हिर आहे आणि असं बी ऐकलंय या हिरीचं पाणी 12 महिने फुल बसतं. आणि तुम्हाला तर माहितच आहे आमच्या गावात पाण्याची टंचाई आहे. पण त्या विहिरीचा विषय वेगळाच. आणि आज विहिरीच्या पायऱ्याजवळ म्हातारा बसलेला असतोय. कोण म्हातारा? तो कोण हाय कुठून आलाय हे कुणास नेहमी ठाव नाही बघा. जो त्या विहिरीपाशी जाईल तो त्याला पाणी विचारत असतोय. पाणी होय. आणि तसं बी सरपंचाने आम्हा सर्व गावकऱ्यांना टाकीत दिले. विहिरीपासनं त्या म्हाताऱ्यापासनं कामच राहायला सांगितलंय. होय. आणि तुम्हाला म्हणून सांगतोय ही गोष्ट गावात कुणास विचार नका. हे वंगाळ आहे ते तुम्ही बघितलात ना सरपंच कसं बाहेर घेऊन तिथे. हो नाही कोणाला विचार. येऊ का? सांगू नका बघा कुणाला. होय. बरीच माणसं राहतात तिथे. पण मला तरी ते कोणी दिसत नाहीये. नजर लागते त्यासाठी आणि दृष्टिकोनही. एनिवे या विहिरीला बरंच ऐकलंय
काही माहिती? साधारण वीर नाहीये ती, जीवनाचा सार सांगते. बऱ्याच माणसांच्या विचारांची कधी वाटे होतो. ऍक्च्युली खरं ते सगळं खूप विचित्र आहे. सॉरी, मी कबीर प्रधान. मी एक हायड्रोजिओलॉजिस्ट. खरं तर मी फिरण्यासाठी त्या पलीकडच्या गावामध्ये आलो, पण तिथे गेल्यावर मला या विहिरीबद्दल समजलं. या विहिरीचं पाणी कधीच साठत नाही. म्हणजे असं कसं? एकीकडे जमिनीतील पाण्याची पातळी ही कमी होत चालली आणि विच कॅन कॉज डिझास्टर. निसर्गाला सोबत घेऊन चला, निसर्ग साथ देईल, नाहीतर प्रत्येकाच्या मरणाची वेळ येईल. आणि हो, एक विचार नाही म्हणजे तुम्ही हे असे करा कदाचित याच कारणामुळे त्या पलीकडच्या गावातील लोक घाबरतात तुम्हाला. अज्ञानी लोक घाबरतात अवाक्य बाहेरील गोष्टींना, आणि हेच लोक आपल्या आयुष्यात साप बनून वावरतात. आणि त्या गावकऱ्यांनी मला हेही सांगितलं की या गावाला ही एक मोठा इतिहास आहे. नाही म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी या गावात देवीचा कोप झाला होता, समथिंग असं काहीतरी, राईट? इतिहास, वर्तमान, भविष्य या तीन गोष्टींवर फिरतो हा काळ. आणि या तिघांचं नाही जोडलं नातं तर आयुष्याचा घास घेतो हा काळ. अरे फारच काव्यात्मक बोलतो तुम्ही, पण या सगळ्या गोष्टींचा आणि त्याचा काय संबंध? कळेल, सगळं कळेल. प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो आणि त्याची योग्य वेळ. एक्झॅक्टली. पण किती विशेष आहे ना? नाही म्हणजे इकडे ते पलीकडचं गाव, तिथली पाण्याची पातळी कमी होत चालली आणि इथे ही विहीर, त्या विहिरीतलं पाणी कधी संपत नाही. म्हणजे माझ्या अभ्यासानुसार नक्कीच या जमिनीमध्ये सोर्स ऑफ वॉटर जास्त असेल, आणि जर तो मी शोधून काढला तर आय कॅन डिस्कवर समथिंग ग्रेट. पण एक डाऊट होता. नाही म्हणजे त्या गावकऱ्यांनी मला काही सगळी माहिती दिली नाही, पण ते इतके का घाबरतात तुम्हाला? नाही म्हणजे जर तुम्ही काही सांगू शकलात तर ओके, म्हणजे नसेलच सांगायचं तर ठीक आहे. मी येताना कदाचित माझे इन्स्ट्रुमेंट घेऊन आलो, सॅम्पल्सच कलेक्ट करायला लागतो. माझी गरज होऊ शकते. सॉरी, कधीतरी असा धुळीचा त्रास होऊन जातो अचानक. मी काय म्हणत होतो, ही विहीर, त्या विहिरीबद्दल माहिती नक्की काय होतं हे जर सांगू. तो दिवस स्वर्ण, एक कहाणी व्हायला आणि एक पूर्ण.
अगं ते पाणी, ती विहीर आणि तुझ्याबद्दल पडलेलं स्वप्न, खरंच हे सगळं समजण्याच्या पलीकडचं. शिरप्या कुठं आहे? असं माझं काय करू सरपंचाला काल तर मला सोडूनच काढून. ए शिरप्या, अरे का अक्कल काय तेवढी का भाड्या तू घुसात काय करत होती पाहुण्या सांगायची? काय करत होती? अरे का अक्कल काय तेवढं असतं? पाहुण्या दे, ह्याचा आज जेवण घेतो. का अक्कल काय तेवढीच का भाड्या? काय करत होती पाहुण्याला पलीकडच्या गावाबद्दल सांगायची? हो सरपंच, ते खरं मी त्याला त्या पलीकडे गावाचं सांगितलं होतं. तुम्ही त्याला हे पण म्हणलं होतं तुम्ही तिकडे जाऊ नका म्हणून. पाहुण्याला काय झालं तर कोण जबाबदारी घेणार आहे? तू घेणार आहे का जबाबदारी? चुकलं माझं, माफ करा मला. नुसता शांतपणा करायचा. ते स्वतःहून घेतलं त्या गावात. कुठं आहे तुझा पाहुणा? कुठं आहे? माहिती का तू दिवस जरा ती बेशुद्ध आहे. हे बघ शिरप्या, जर त्या पाहुण्यामुळे आपल्या गावावर नसतं संकट आलं तर जीवन घेतो बघ. माफ करा. चल तुझ्या पाहुण्याकडे घेऊन चल. आज तुझा पाहुणा आणि तुला दोघांना पण सोडत नाही बघ. पाहुणं शिरप्या, पाहुणं तुम्ही शिकला? हो, एवढंच पाहुणं म्हणायचा. हो पाहुणं, काय करत होती त्या पलीकडच्या गावात जायची? हा, तुम्हाला सांगितलं नाही नसत्या भानगडीत पडायचं नाही. हा, पण आम्हा गावकऱ्यांचं ऐकाल तर तुम्ही शहरी कसले. ती पलीकडची विहीर, त्यातलं ते पाणी, हे सगळं समजण्याच्या पलीकडचं आहे. आणि त्यात तो म्हातारा. काय म्हणजे तुम्ही त्या म्हाताऱ्याकडे पण गेलता काय? हो, इनफॅक्ट त्याने मला पाणीही विचारलं आणि कदाचित तेच पाणी पिल्यामुळे मी बेशुद्ध झालो. हा, हो पाहुणं, काय केलं हे तुम्ही? एक मिनिट, पण तुम्ही मला त्या पलीकडच्या गावात जाण्यापासून का अडवताय? का तुम्हीच असं काही? हो पाहुणं, तोंड सांभाळून बोलायचं. कबीर, this is enough. आपण आत्ताच्या आत्ता इथून निघतोय. काही मानसी थांब. बघ, मी काही ऐकणार नाहीये. मी बॅग्स पॅक करते, that's it. काही मानसी, हे बघा, ती पलीकडची विहीर, त्यातलं पाणी कधी जात त्या गावात कोप झाला होता हे मी ऐकलं. पण आता तो तिथला म्हातारा कुठं आला आणि हे सगळं काय चालू आहे? मला याचं उत्तर हवं सरपंच. उत्तर हवं ना? मग काय 1922 साली संपूर्ण देशात महामारी पसरली होती आणि तिथल्या रोग्यांना या पलीकडच्या गावातून टाकला होता आपल्या गावाला कीड लागू नये म्हणून. त्या सगळ्या लोकांवरती देवीचा कोप झाला म्हणून त्यांचा मृत्यू झाला. हेच चालतं सगळ्या गावाला. हा, मग देवीचा कोपच होता म्हणून त्यांना जगण्याचा हक्क नव्हता. देवीचा कोप. पण एक मिनिट, हे सगळं तुला कसं माहित रे? हा, तुला कसं माहित? होतं मला माहिती. म्हणूनच खरं तर मी तुमच्या या गावातही आलो आणि म्हणूनच मी मानसीच्या त्या लिस्टमध्येही बदल केला आणि तुमच्या गावाचं नाव टाकलं. खूप वर्षापूर्वी त्या गावात काहीतरी विचित्र झालेलं आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या गावात कुणीच राहत नाही. पण आता अचानक तो म्हातारा कुठून आला आणि ती विचित्र विहीर मलाही जाणून घ्यायचं. हो अहो एकदा सांगितलं कळत नाही का? अहो जाऊ नका तिकडे. जाणून घ्यायचंय. अहो जाऊ ना. सरपंच, आता काय करायचं? झालं का समाधान तुझं? निदान आजच्या दिवशी तरी पाहुण्यांना असं नाही करायला पाहिजे. असं का? अरे आजच्या दिवसापासून 98 वर्षांपूर्वी समधी माणसं मेली होती त्या गावात. या वाक्य बाहेर गेलाय हा खेळ. सूत्रधार या कहाणीचा आता बदलायची आली आहे वेळ. एक मिनिट थांबवा तुमचं हे सगळं. आणि काय केलं होतं तुम्ही त्या दिवशी? काय मिसळलेलं त्या पाण्यात? थोडं असं आहे विचित्र, सुटण्यास आहे अवघड फार, पण सुटलं ज्याला आजपर्यंत काढलाय त्याला जीवनाचा सार. थांबवा हे सगळं. आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते स्वप्न, ते पाणी, हे सगळं काय चालू आहे? आणि इतके वर्ष या गावामध्ये कुणीच राहत नाही. मग तुम्ही काय राहता? आणि हो, मला हेही माहिती आहे की या गावात काहीतरी विचित्र झालं आणि याचं उत्तर तुमच्याकडे. सांगा मला. प्रश्न जरी असले अनेक, उत्तर त्याची एक. सगळी तुझी कोणी सोडवे अशी सांगतो तुला कहाणी आहे. हो, तुम्ही हे कोड्यात बोलायचं आधी थांबवा. काय आहे या गावात? या गावात सतत दरवळतो वास इथे जडत्या प्रेतांचा, सतत होत असे भास इथे पिशाच भूतांचा. जो गेला तो आला नाही परत कधी.
मृत्यू इथला भयानक जो काही नियतीवर मात विचित्र अशा या शांततेत फिरत असे खैसांची झुंड मृत्यू आणि फक्त मृत्यूचीच आहुती मागणारा हा एक मात्र मृत्यूकुंड. अहो पाटील, यंदाच्या वर्षी बी गावचा उत्सव लई जोरात झाला म्हणायचं की. एकदम बरोबर बोललास. समजे तालुक्यात चर्चा चालली आहे त्यात पाटील की तुमच्याकडे आली आणि समजे गावचं सोनं झालं बघा. झाला मग पिढ्यान पिढ्या लक्षात राहील असा जल्लोष केला यंदा. होय होय इथं जा. होय नमस्कार, मला ओसरवाडीकडे जायचं होतं. कदाचित मी रस्ता चुकलोय. माझं तिथं जाणं खूप गरजेचं आहे. जरा मला वाट दाखवता का? पाहुणं एवढी कंची घाय म्हणायची. अहो, मला इंग्रज सरकारचं तसं सांगावं आहे. माझं तिथं पोचणं खूप गरजेचं आहे. पाटील ऐका पाहुणं, तसं का नाही, दोन रस्ते आहेत बघा. एक सरळ मार्गाने जातो आणि एक आड मार्गाने जातो. आड मार्गानं तसा येळ कमीच लागतोय बघा. तुम्ही सरळ मार्गानंच निघा. होय होय. पण असं का? ते विचारायची गरज नाही, जास्तीत चौकशा नगर. अहो, मी काल सकाळी पुण्यावरून निघालोय. माझं तिथं पोचणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी आड मार्गानेच जाणार. आमच्या गावचं कोणी बी फिरकत नाही तिकडे. शापित गाव म्हणतात त्याला. शापित? असं का? होय, ज्या लोकांवर देवीचा कोप झालाय त्यानं टाकलंय आम्ही तिकडं. देवीचा कोप म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला? अहो रोग झालाय त्यासनी. तुम्ही प्लेग बद्दल बोलताय का? काय बी असल पर त्यांचं मरण पक्कच आहे समजा. अहो, त्यांना फक्त रोगच झालाय. कुठला गुन्हा नाही केला त्यांनी. हो पाहुणं, पण तुम्हाला कशा पाय काळजी आहे त्यांची. अहो, काळजी आणि हाय कोण तू? देव हाय की काय? हे पहा, मी एक शास्त्रज्ञ. याच रोगाच्या उपचारावर माझं काम सुरू आहे. कदाचित याच कारणासाठी इंग्रज सरकारने मला इकडे पाठवलं असेल. अहो, मी मदत करू शकतो त्यांची. काय बी गरज नाही त्यांची मदत करायची. आणि तसं बी त्यांचं मरण पक्कच आहे. पण हे सांगणारे तुम्ही कोण? तुमच्यासारखीच लोक त्यांच्यावर अत्याचार करतात. तोंड सांभाळून बोल, भागात जाईल. ते तुम्ही काहीही म्हणा, पण जर त्या गरजूंना माझी मदत हवी असेल तर ती मी करेनच. मग मध्ये कोणीही आलं तरी चालेल. धन्यवाद, येतो मी. रे पोरांनो, या ना संधी. अहो, थांबा, घाबरू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुमची मदतच करतोय. मला सांगा, तुम्हाला कधीपासून आणलं इथं? काय सांगू बाबा, त्यांच्या जन्मीचं पाप आहे. काय माहिती. अहो, पाप वगैरे काही नाही हो. विश्वास ठेवा माझ्यावर. अरे वा, कुणाला मी सोडत नाही. लहान लेकरांनी मी मारतात. हे असं जगण्यापेक्षा मरणच बरं. अहो, असं बोलू नका. याचा उपचार आहे माझ्याकडे. तू कोण आहेस, कुठून आलायस, आम्हाला काय बी माहित नाही. ही लोक आम्हाला नुसतं मारतात. तुला बी सोडणार नाहीत बघ. म्हणजे अजून कोण कोण आहे इथे? ते काय माहित नाही बघ. ज्यांना ज्यांना ह्यो रोग झालाय त्यांना तू आणून टाकलंय बघ. आणि लोक ठेवले येशीवर पारा द्यायला. अहो, हे बघा, काही घाबरू नका. सगळं काही ठीक होईल बघा. काय रे, तो सांगितलं होतं ना काही गरज नाही म्हणून. आणि मीही तुम्हाला सांगितलं होतं, जर या गरजूंना माझी खरंच मदत हवी असेल तर ती मी करेनच. आणि हायच कोण तू मदत करणारा? देव बिव हायच की काय? आणि दुसरी गोष्ट, तू यांना तवाच वाचवशील जेव्हा हे जिद्दे राहतील. सत्य परिस्थितीला दैविकारण देणं बंद करा. अहो, कदाचित त्याच देवाची इच्छा असेल म्हणून त्यांनी मला पाठवले यांची मदत करायला. अरे, या समध्यांचा देव ह्याच आहे काय? आणि तसं बी गावातले कुणी बी माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जेव्हा जिद्द राहशील तेव्हाच तू यांना वाचवशील ना. म्हणजे पोरांनो, बघताय काय? टाका क्या?
लोकांचा असा गैरसमज झाला की या गावावर देवीचा कोप झालेला. पण इतकं सगळं होऊन तुम्ही गप्प का? आणि या सगळ्या गोष्टीचा आणि तुमचा काय संबंध? काय संबंध? हे बघा, तुम्ही अशी प्रत्येक गोष्ट टाळू शकत नाही. सांगा मला, सांगा मला नक्की काय चालू आहे इथे आणि तुमचा आणि त्याच्यात काय संबंध आहे? काय झालं? हे कसं शक्य आहे? तो शास्त्रज्ञ म्हणजे तुम्ही? नियतीचा खेळ होता हा आणि त्याला माझा मेळ. या चक्रव्यूहाच्या सुरुवातीला लिहिली गेली पुढच्या चक्राची कहाणी. कारण काळापुढे नियतीही काही नाही करू शकली. कुठे अडकवलं मला? अहो कुठे कुठे अडकवलंय मला? कुठे अडकवलंय मला? कोण आहे तुम्ही? अरे अरे कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? अरे अरे काय करताय? कुठे अडकवलंय मला? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? अरे सांगा मला, कोण आहात तुम्ही? कुठे अडकवलंय मला? कोण आहे तुम्ही? अरे कोण आहे तुम्ही? अरे काय चाललंय हे सगळं? कोण आहे तुम्ही? अरे सांगा नक्की मला, काय चाललंय हे सगळं? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? अरे कोण आहे तुम्ही? नाही. अरे कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? अरे थांबा. नाही. शेवटास झालीये सुरुवात. विहिरीच्या पाण्याने सांगितला जीवनाचा सार. चक्रव्यूह हे असंच सुरू राहील जोवर येत नाही एक नवीन सूत्रधार. मला एक डॉक्युमेंटरी बनायची. अरे थांब, थकले मी. दम लागली. मला एक मुली दिसते तिथं. पाणी घेणार?
तासभर मित्रांनो आपल्याला एंगेज करण्याचं यांच्या धारिष्ट आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि मी सरांना विनंती करतो की तुम्ही मनोगत व्यक्त करा. आवडला प्रयोग सगळ्यांना? छान वाटला? एन्जॉय केलं? नक्की ना? खरं तर मी तुमच्यावरती ॲक्च्युली जेलस आहे. मी तिथं पाहिजे होते, धिंगाणा करतोय ना पोरं कुठेतरी. आणि प्रॉब्लेम आहे की त्यात मी मेकॅनिकलचा होतो रे. थँक्यू, तुम्ही एवढ्या वेळेस बसलात, सपोर्ट केलात, टाळ्या वाजवल्यात. एका कलाकाराची भूक फक्त टाळी असते आणि ती तुम्ही फार सुंदर पद्धतीने आम्हाला दिली. गेली साधारणतः 20-25 दिवस ही मुलं अफाट मेहनत करतायत वरती. सगळे खूप मेहनत करतायत, रात्रंदिवस. कुठला डे असेल, काही असेल, सकाळी 6 तर सकाळी 6ला ते प्रॅक्टिसला यायचे, रात्री 11पर्यंत थांबायचे. कधीही कुठल्या गोष्टीचा ईर्ष्या दाखवली नाही ना काही. प्रचंड एवढ्या ग्रुपनी मेहनत केली आहे, कारण नाटक कधी एकट्याचं नसतं आणि नाटक कुणाचं एकट्याचं असावं असं मला वाटत पण नाही. कारण जर ह्या प्रत्येक माणसाने मेहनत केली नसती तर आज एवढा मोठा सुंदर प्रयोग तुमच्यासमोर उभा राहिला नसता. आणि सगळ्यात थँक्यू फॅकल्टीज आणि यार तुम्ही लोक यार. हॅट्स ऑफ थँक्यू सो मच. हां सॉरी, प्रयोगाचे लाईट्स केले होते अमोल दादा, प्लीज. अमोल दादाने लाईट्स केले होते. साऊंड ॲक्च्युली फक्त ऑन स्टेज टीम नाही सर, ही मुलं खूप मेहनत करतात सर, प्रचंड मेहनत करतात, अभ्यास बघून मेहनत करतात. थोडंसं तुमच्याकडून पण खूप सपोर्ट आहे. डेफिनेटली सपोर्ट असाच राहावा एवढीच छोटीशी इच्छा आहे. कारण मुलांनी काय केलं आहे तुम्ही पाहिलं, मुलं काय करतील हे तुम्ही बघालच. नंतर हळूहळू आपल्याकडे कलाकार मंडळी तयार होत आहेत. डेकोरेशन टीम थँक्यू सो मच मला सहन केल्याबद्दल. ऑल थँक्यू अँड हॅव अ ग्रेट नाईट.